नेक्स्ट पॉइंट आहे रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग. ओके, ॲपलेट टॅग मध्ये आपण पॅरामीटर्स घेणार आणि ते ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये म्हणजे .java प्रोग्राम मध्ये काय करणार आपण ऍक्सेस करणार. जसं आपण फंक्शनला पॅरामीटर पास करतो तसं आपण ॲपलेट टॅगला काय करणार पॅरामीटर पास करणार. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, ॲपलेट टॅगला पॅरामीटर पास करण्यासाठी यू नीड टू पास पॅरामीटर्स टू पास parameters to applet tag. We need an param tag. We need an param tag. ओके, जेवढे पॅरामीटर्स तुम्हाला पास करायचे तेवढे तुम्हाला पॅरम टॅग लागतील. जसं आपण फंक्शनला जर मला 2 पॅरामीटर पास करायचे तर आपण इंट कॉमा इंट, तसंच नंबर ऑफ पॅरामीटर, जेवढे पॅरामीटर्स तुम्हाला ॲपलेटला पास करायचे आहेत तेवढे तुम्ही पॅरम टॅग घेणार. तर पॅरम टॅग तुम्ही कुठे इन्क्लूड करणार? इन बिटवीन स्टार्ट ऑफ ॲपलेट टॅग अँड एंड ऑफ ॲपलेट टॅग. तर इथे येणार तुमचे नंबर ऑफ मोर दॅन वन और मोर दॅन वन पॅरम टॅग. ओके, सो पॅरम टॅगला तुम्हाला 2 ऍट्रिब्यूट्स लिहायचे आहेत, एक नेम आणि एक व्हॅल्यू. सो नेम इज लाईक अ डेटा टाइप अँड लाईक अ व्हेरिएबल नेम अँड व्हॅल्यू मीन्स त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे तुम्ही देणार. आणि हे सगळे काय असणार आहे स्ट्रिंग मध्ये असणार आहे. म्हणजे जरी तुम्ही व्हॅल्यू ॲज अ इंटिजर पास केली तरी सुद्धा इट विल बी ऍक्सेप्टेड ॲज अ स्ट्रिंग. ओके, तर पॅरम टॅग कशासाठी तुम्ही यूज करणार? टू पास पॅरामीटर्स टू द ॲपलेट टॅग. ओके, जेवढे नंबर ऑफ पॅरामीटर्स असणार तेवढे नंबर ऑफ तुम्हाला पॅरम टॅग लागणार. पॅरम टॅग तुम्ही इन्क्लूड करणार इनसाइड द स्टार्ट ऑफ ॲपलेट अँड एंड ऑफ ॲपलेट टॅग. Param tag has 2 attributes, name which gives the parameter name and value assigned to the respective parameter. Okay, तर हे तुम्हाला रिक्वायर्ड आहे फॉर रीडिंग पॅरामीटर्स फ्रॉम द ॲपलेट टॅग. आता तुम्ही एक सेपरेट HTML फाईल पण करू शकता किंवा सेम जसं आपण जावा मध्येच आपण कमेंट मध्ये ॲपलेट्स लिहितो तसं पण करू शकता. ओके, तर आपण काय करतोय की पॅरामीटर्स आपण रीड करतोय, सो आपण काय करूयात एक सेपरेट HTML फाईल लिहूयात. ओके, आता बघा पहिल्यांदा सपोज रीड पॅरम .html एक फाईल लिहूयात आपण. आधी सेम लिहिलं तरी चालेल, पहिल्यांदा आपण सेपरेट सांगते, देन सेम .java मध्ये कसं लिहायचं ते सांगते. तर नोटपॅड ओपन करायचं, रीड पॅरम .html एक फाईल लिहायची, त्याच्यामध्ये HTML ची वगैरे गरज नाही, डायरेक्टली ॲपलेट टॅग लिहायचा. ॲपलेट टॅगला आपण काय काय पास करतो कोड, सपोज रीड पॅरम .class, त्याच्यानंतर विड्थ जे आपण कमेंट मध्ये टाकतो ते इथे टाकायचं 500 अँड हाईट जे तुम्हाला द्यायचे आहे विड्थ हाईट ते तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर इनसाइड दॅट सपोज आता आपण 2 पॅरामीटर घेऊयात. पॅरम नेम एक येणार ऍट्रिब्यूट पॅरम टॅगचं, सपोज एफ नेम फर्स्ट नेम, जसं व्हेरिएबल नेम असतं तसं, स्पेस देऊन व्हॅल्यू. ओके, हे झालं एक पॅरम टॅग. त्याच्यानंतर अजून एक पॅरामीटर मला पाहिजे, सो अजून एक पॅरम टॅग टाकायचा, सपोज एल नेम व्हॅल्यू इक्वल टू खराडे. ओके, तर हे 2 पॅरामीटर लिहिलेत आपण आणि एंड ऑफ ॲपलेट टॅग. ओके, सो आपली ही एक फाईल झाली .html. ओके, सो ह्या फाईल मधले जे पॅरामीटर्स आहेत हे आपण रीड करणार आणि ऍक्सेस करणार कोणत्या .java फाईल मध्ये. ओके, सो आता आपण रीड पॅरम .java लिहू. आता ॲपलेट टॅग आपण इथे सेपरेट लिहिलेला आहे, सो इथे आपल्याला लिहायची गरज नाही. सो ॲपलेट साठी आपण काय काय फक्त इम्पोर्ट करणार जावा. आता ही फ्रेम मध्ये होणार नाही ऍक्सेस, ओनली ॲपलेट मध्येच होणार, बिकॉज फ्रेमनी जर आपण प्रोग्राम केला तर आपण त्याच्यामध्ये ॲपलेट कोड हा टॅग लिहित नाही. ओके, सो हे फ्रेमला अप्लाय होणार नाही, ओनली फॉर ॲपलेट विंडो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे कमेंट लिहितो तर कमेंटची आता गरज नाही बिकॉज आपण एक सेपरेट HTML फाईल लिहिलेली आहे. ओके, आता इथे काय लिहिणार आपण, पब्लिक क्लास रीड पॅरम
एक्सटेंड्स applet. ओके, नाउ इनिट मेथडची पण गरज नाही, आपण डायरेक्टली पेंट लिहूयात. आता आपण बटन वगैरे बघितले, जर आपल्याला ऑब्जेक्ट वगैरे डिक्लेअर करायचे असेल तर आपण इनिट मेथड लिहितो. ती गरज नाहीये, लिहिली तरी चालेल बट नेसेसरी नाहीये. आपण फक्त काय करू की जी पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे फर्स्ट नेम लास्ट नेम ते आपण ऍक्सेस करून applet विंडो वरती प्रिंट करू. ओके, सो आपण आता आपल्याला दोन पॅरामीटरचे व्हॅल्यू param.html फाईल मधून ऍक्सेस करायच्या .java मध्ये. सो आपल्याला इथे दोन व्हेरिएबल्स लागणार आहेत आणि तुम्हाला सांगितलं की व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, त्याची स्ट्रिंगच असणार आहे. जरी तुम्ही इथे इंटिजर पास केलं तरी पण व्हॅल्यू काय असणार आहे, स्ट्रिंगच असणार आहे. सो इथे मी सपोज दोन स्ट्रिंग व्हेरिएबल घेते, सपोज S1 आणि इथे मी केलं गेट पॅरामीटर मेथड आहे बघा applet tag ची आणि इथे तुम्ही डबल कोट मध्ये लिहिणार fname. जे तुम्ही पॅरामीटरला नेम लिहिलेलं आहे ते सेम विथ सेम केसेस, स्मॉल केस कॅपिटल केस जे तुम्ही लिहिलेलं असेल ते इथे पास करायचं. तर गेट पॅरामीटर मेथड ही applet क्लासची आहे. तर ही मेथड काय करते की तुम्ही ते रिस्पेक्टिव्ह पॅरम म्हणजे आता इथे बघा रीड पॅरम जो ही .java फाईल आहे ही तुम्ही कंपाइल करणार, हिची क्लास फाईल होणार, तर ती तुम्ही कुठे इन्क्लूड केलेली आहे या HTML फाईल मध्ये. ओके, सो हा गेट पॅरामीटर काय करतो की ह्या HTML फाईल कडे जाणार आणि गेट पॅरामीटर रिटर्न करणार व्हॅल्यू कशाची, कोणत्या पॅरामीटरची, ज्याला नेम काय दिलेले fname आणि ती स्टोअर करणार या S1 मध्ये. ओके, सेम आपण स्ट्रिंग S2 गेट पॅरामीटर lname अगेन सर्च करणार पॅरामीटर और पॅरम टॅग विच नेम हॅज lname व्हॅल्यू आणि त्याची रिस्पेक्टिव्ह जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर करणार S2 मध्ये. ठीक आहे, हे झालं. आता आपण फक्त applet विंडो वरती डिस्प्ले करू. फर्स्ट नेम काय दिलेले तुम्ही आणि लास्ट नेम काय दिलेले. सो जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, सपोज आता मी इथे दिलं जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. पहिल्यांदा आपण स्ट्रिंग पास करतो. ओके, पहिल्यांदा आपण स्ट्रिंग पास करतो. सो मला असं लिहायचं फर्स्ट नेम इक्वल टू फर्स्ट नेम इक्वल टू आणि त्याच्या पुढे प्लस मध्ये काय पाहिजे S1 म्हणजे ही व्हॅल्यू येणार S1 fname. गेट पॅरामीटर काय नेम रिटर्न करणार fname, fname ला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती. ओके, त्याच्यानंतर गेट पॅरामीटर lname काय रिटर्न करणार lname पॅरामीटरला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती. सो S1 मध्ये फर्स्ट नेम इक्वल टू कॉन्कॅटून S1, S1 म्हणजे काय प्रिंट होईल दीपिका. ओके, आणि कोणत्या तुम्हाला पोझिशनला पाहिजे आहे ते तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग लास्ट नेम इक्वल टू प्लस S2 100 आणि आता खाली लिहावं लागेल आपल्याला जर सेम लाईन मध्ये पाहिजे तर. आता एक्स आणि वाय ऍक्सिस कसे द्यायचे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे 100. त्याच्यानंतर पेंट मेथड कंप्लीट आणि क्लास मेथड पब्लिक क्लास मेन क्लास कंप्लीट. ओके, आता तुम्ही काय करणार की आतापर्यंत आपण काय करत होतो, हा जो applet टॅग आहे हा .java मध्येच इन्क्लूड करत होतो. मग आपण रन कसं करायचो, कंपाइल तर नॉर्मल वेनी करायचो आणि रन कसं करायचो आपण applet viewer. सपोज ही फाईल जर आपले सेम फाईल मध्येच HTML कोड असेल तर रीड param.java असं. ओके, पण आता आपली जी फाईल आहे HTML ची ती डिफरंट फाईल आहे आणि .java डिफरंट फाईल आहे. सो इथं .javaच्या ऐवजी रन काय करायचं .html, बिकॉज रन करण्यासाठी क्लास फाईलची गरज असते आणि ती क्लास फाईल कशामध्ये आहे HTML फाईल मध्ये आहे. ती कशामध्ये आहे क्लास फाईल HTML फाईल मध्ये आहे. ओके, तर ही तुम्हाला मी रन करून दाखवते. बघा नेक्स्ट आहे एक HTML फाईल लिहिलेली आहे रीड param.html सेपरेट लिहिलेली आहे. त्याला सेम आपण applet कोड पास केलं, applet टॅग आणि स्टार्ट आणि एंड applet मध्ये दोन पॅरामीटर पास केले. जेवढे नंबर ऑफ पॅरामीटर्स तेवढे नंबर ऑफ पॅरम टॅग येणार. ओके, त्याच्यानंतर .java फाईल लिहिलेली बघा.
रीड पॅरम डॉट जावा. इथे फक्त काय केलंय, गेट पॅरामीटर ऍक्सेस केलं, जसं तुम्हाला आता प्रोग्राम मध्ये दाखवलं तसं. फक्त तुम्ही करताना काय करणार, पहिल्यांदा कंपाईल करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथे तुम्ही डॉट जावा लिहायचे तिथे तुम्ही .html लिहिणार आणि रन करणार प्रोग्राम. मग तुम्ही जे पॅरामीटर .html फाईल मध्ये ऍक्सेस केलेले, सॉरी आपण HTML फाईल मध्ये इन्क्लूड केलेले fname दीपिका आणि lname खराडे, ते आपण .java फाईल मध्ये युजिंग द गेट पॅरामीटर मेथड काय केलं, ऍक्सेस केलं आणि प्रिंट केलं. ओके. तर हे झालं तुमचं सेपरेट HTML फाईल लिहून कोड. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे, आपण काय करूयात, सेपरेट HTML फाईल मधला हा कोड झाला. आता नेक्स्ट पॉइंट आहे, आपण सेम .java मध्ये पॅरामीटर्स पास करूयात. नेक्स्ट बघा, आता आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करू आणि सेम .java फाईल मध्येच करूयात. ओके. सो आता पहिल्यांदा तर तुम्ही 2 फाईल इम्पोर्ट करणार. ऍपलेट करतोय आपण, सो AWT आणि नेक्स्ट ऍपलेट पॅकेज. ओके. नाव आता सेम फाईल मध्ये करतोय, सेपरेट HTML फाईलची गरज नाही. सो कमेंट टाकणार ऍपलेट कोड इक्वल टू सपोज ऍड पॅरम, जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते तुम्ही द्या, डॉट क्लास, त्याच्यानंतर विड्थ एका लाईन मध्ये लिहायचं आहे ते 500, हाईट इक्वल टू 400, हे एका लाईन मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर 2 आपल्याला नंबर्स घ्यायचे, फक्त पॅरामीटर्स घ्यायचे त्याच्यासाठी. सो सपोज पॅरम नेम इक्वल टू n1 लिहिलं and व्हॅल्यू, जरी मी इथे डबल कोट नाही लिहिलं, 10 लिहिलं तरी ते बाय डिफॉल्ट डबल कोट म्हणजे स्ट्रिंगच ऍक्सेस होणार आहे. ओके. सो इथे नेक्स्ट पॅरामीटर पॅरम नेम इक्वल टू n2 व्हॅल्यू 20. ओके. 2 पॅरामीटर्स, 2 नंबरचे ऍडिशन करायचे, 2 पॅरामीटर्स घेऊन झाले. देन कमेंट कंप्लीट करायचं. नाउ क्लास, पब्लिक क्लास काय लिहिले नेम आपण, ऍड पॅरम एक्सटेंड्स ऍपलेट. नेक्स्ट आहे बघा, आता पेंट मेथड. जसं आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मध्ये जसं आपण ऍडिशन केली होती, स्ट्रिंग मध्ये कन्व्हर्जन करून, बिकॉज कमांड लाईनला सुद्धा तुम्ही इंटिजर व्हॅल्यू पास केल्या तरी ते बाय डिफॉल्ट स्ट्रिंग मध्ये ऍक्सेप्ट होतात. ओके. सेम तसंच आता इथे आपल्याला करावं लागेल. पहिल्यांदा सपोज मी इंट a इज इक्वल टू, गेट पॅरामीटरने आपल्याला n1 ची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे इंटिजर मध्ये आणि देन आपण सेव्ह करणार आहे ए मध्ये. ओके. मग ह्याच्या आधीच्या प्रोग्रामला आपण डायरेक्ट स्ट्रिंगच आपल्याला पाहिजे होती. आता आपल्याला काय करायचंय, इंटिजर डॉट पास इंट गेट पॅरामीटर आणि डबल कोट मध्ये n1. ओके. बघा आता गेट पॅरामीटर n1 काय करणार, n1 ची व्हॅल्यू काय आहे 10 रिटर्न करणार आणि त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होणार आणि सेव्ह होणार ए मध्ये. ठीक आहे. सेम तेच फॉलो करणार आपण बी, गेट पॅरामीटर आणि ते डबल कोट मध्ये n2. ओके. तर हे झाले आपले 2 व्हॅल्यूज. आपण जे पॅरामीटर पास केले त्याचे इंटिजर मध्ये कन्व्हर्जन झालं. आता ऍडिशन करायची. सो इंट सी इज इक्वल टू a प्लस बी. आता ऍडिशन केली. आता हे तिन्ही पण व्हॅल्यू नंबर 1, नंबर 2 आणि सम ही व्हॅल्यू आपण काय करूया, डिस्प्ले करूयात. सो जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग नंबर 1 इक्वल टू प्लस ए मध्ये व्हॅल्यू येते बरोबर, आणि ती कोणत्या पोझिशनला तुम्हाला डिस्प्ले करायची आहे ते. नेक्स्ट आहे जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग नंबर 2 इक्वल टू प्लस बी. सपोज ती 100 आणि 100 पोझिशनला डिस्प्ले करायची. नेक्स्ट जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग
सम इक्वल टू प्लस सी, सपोज 100 150 ला डिक्लेअर करायचं. पेंट कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. ओके, सो आता रन करताना कंपाईल तुम्ही करणार जावा सी ऍड पॅरम डॉट जावा आणि आता रन करताना करणार आहे ॲपलेट व्ह्यूअर देन ऍड पॅरम डॉट जावा नॉट HTML, बिकॉज HTML जो टॅग आहे तो आपण सेम फाईल मध्ये टाकलेला, आपल्याकडे सेपरेट HTML फाईल नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला सेपरेट पाहिजे तर हे कमेंट मधला जो कोड आहे तो फक्त सेपरेट HTML फाईल मध्ये लिहायचा आणि इथे .html नी सेव्ह रन करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला आउटपुट कसं मिळणार आहे बघा. पहिल्यांदा येईल नंबर 1 इक्वल टू 10, नेक्स्ट लाईन नंबर 2 इक्वल टू 20 आणि सम इज इक्वल टू 30. हे तुम्हाला आउटपुट मिळेल. व्यवस्थित प्रोग्राम रन करून चेक करा. तर हे झालंय आपलं ॲपलेट चॅप्टर. जेवढं तुम्हाला आहे ॲपलेट प्रोग्रामिंग ते कम्प्लीट झालेलं आहे. आता मॅनेजिंग इनपुट आउटपुट म्हणजे आता आपल्याला फाईल हँडलिंगचं बघायचंय. आता जे आपण ॲपलेट चॅप्टर बघितले ते तुम्हाला ऍडव्हान्स जावा मध्ये पण फर्स्ट लेक्चरला एवढा पार्ट आहे आणि मग नंतर एक्सटेंड झालेले. ओके, तर एवढा पार्ट तुम्हाला परत ऍडव्हान्स जावा मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये असणार आहे आणि मग नंतर अजून भरपूर सारे, जसं आपण बटन, टेक्स्ट फील्ड, लेबल बघितले तसे एन नंबर ऑफ कंपोनेंट्स आहेत AWT चे, पण एवढे तुम्हाला नाहीये कोर जावा मध्ये. जस्ट तुम्हाला बटन, टेक्स्ट फील्ड, त्याच्यानंतर लेबल, इव्हेंट हँडलिंग ऑन बटन, जस्ट बटन वरती क्लिक केल्यावरती कसं परफॉर्म होणार ऑपरेशन इव्हेंट हँडलिंग तेवढं आहे. आणि रीडिंग पॅरामीटर्स आणि ग्राफिक्स प्रोग्रामिंग म्हणजे ड्रॉ स्ट्रिंग, ड्रॉ लाईन, ड्रॉ ओव्हल जे आपण बघितलं ते सगळं एवढंच तुम्हाला कोर जावा मध्ये आहे. नाउ नेक्स्ट चॅप्टर इज मॅनेजिंग इनपुट आउटपुट फाइल्स इन जावा. म्हणजे आपल्याला काय करायचं, जसं CPP मध्ये आपण फाईल हँडलिंग केलेलं आहे त्या टाईपचं करणार आहे. म्हणजे मॅनेजिंग इनपुट आउटपुट, इनपुट म्हणजे काय, रीडिंग डेटा फ्रॉम फाईल आणि आउटपुट मीन्स काय, राईट डेटा टू फाईल. ओके, तर हे आपल्याला बघायचंय. तर या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे, जावा फाईल थ्रू आपण एका सेपरेट टेक्स्ट फाईल मध्ये डेटा राईट करणार आहे आणि थ्रू जावा प्रोग्राम आपण एका फाईल मधून डेटा रीड करणार आहे आणि आपल्या कन्सोल म्हणजे आउटपुट स्क्रीन वरती काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. तर रीडिंग आणि रायटिंग आहे ते कसं होतं बघा. सपोज ही तुमची सोर्स फाईल आहे किंवा आपण म्हणू शकतो फाईल आहे. ओके, त्याच्यानंतर इथे इनपुट स्ट्रीम एक क्लास तुम्ही ओपन करणार. ते काय ते सगळं सांगते, फक्त इथे एक इनपुट स्ट्रीम क्लास तुम्ही ओपन करणार. ओके, म्हणजे ती फाईल तुम्ही ओपन करणार थ्रू इनपुट स्ट्रीम क्लास. इथे सपोज तुम्ही एक फाईल पाठवली a.txt, ती तुम्ही ओपन करणार थ्रू इनपुट स्ट्रीम क्लास आणि त्या फाईल मधून रीड करणार 1 by 1 कॅरेक्टर किंवा बाईट आणि प्रिंट कुठे रीड करणार, प्रोग्राम मध्ये, आणि मग ते प्रिंट होणार आपल्या आउटपुट स्क्रीनवरती. ओके, तर हे झालं रीडिंग डेटा फ्रॉम फाईल. रीडिंग डेटा फ्रॉम फाईल टू प्रोग्राम. जावा प्रोग्राम मध्ये फाईल मधून डेटा रीड करायचा आणि प्रोग्राम तो ऍक्सेस करणार आणि प्रिंट करणार कुठे, कन्सोल वरती म्हणजे आउटपुट स्क्रीन वरती. ओके, तर हे झालं रीडिंग डेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रायटिंग डेटा. प्रोग्राम थ्रू तुम्ही व्हॅल्यू घेणार, जसं SOP करता, SOP system.out.println, प्रिंट कुठे होतं, आउटपुट स्क्रीन वरती होतं. ठीक आहे, आता त्याच्याऐवजी तुम्ही प्रिंट कुठे किंवा राईट कुठे करणार आहे, डेस्टिनेशन. तर तुमचं डेस्टिनेशन काय असणार आहे इथे, नथिंग बट अ फाईल. ओके, तर इथे झाली आउटपुट स्ट्रीम. तर आउटपुट स्ट्रीम थ्रू तुम्ही एक फाईल ओपन करणार आहे आणि प्रोग्राम थ्रू तुम्ही जो डेटा तुम्ही एंटर करणार आहे, स्कॅन करणार आहे, तो 1 by 1 राईट करणार आहे त्या फाईल मध्ये. सो इथे झालं रायटिंग डेटा टू फाईल. फाईल मध्ये डेटा राईट करायचा आणि फाईल मधून डेटा रीड करून प्रोग्रामच्या कन्सोल वरती प्रिंट करायचा आणि ते कन्सोल थ्रू डेटा
स्कॅन करायचा आणि तो राईट करायचा डेस्टिनेशन फाईल मध्ये. तर हे ऑपरेशन आपण बघणार आहे. मग या ऑपरेशन साठी रीडिंग आणि रायटिंग साठी विच टाइप ऑफ क्लासेस आर यूज ते आपण बघणार आहे. विच फंक्शन्स ऑफ दॅट क्लासेस आर यूज ते बघणार आहे. त्याच्यावरती कोणते कोणते एक्सेप्शन ऑकर होतात ते सुद्धा बघणार आहे. तर हे सगळं आपण बघणार आहे मॅनेजिंग इनपुट आउटपुट फाईल्स मध्ये ह्या चॅप्टर मध्ये. ओके, सो नाउ जस्ट आपण सिंपल कन्सेप्ट बघू आता. फर्स्ट आहे स्ट्रीम क्लासेस. तर आपल्याला हे जे आपण मॅनेजिंग इनपुट आउटपुट जे ऑपरेशन्स बघणार आहे म्हणजे रीड अँड राईट डेटा टू अँड फ्रॉम फाईल. तर हे जे ऑपरेशन आहेत इनपुट आउटपुटचे, ओके, तर त्याच्यासाठी जे आपल्याला फंक्शन्स रिक्वायर्ड आहेत तर ते सगळे या स्ट्रीम क्लासेस मध्ये स्टोर आहेत. ओके, या स्ट्रीम क्लासेस मध्ये. आणि जेवढे आपण स्ट्रीम क्लासेस आता या चॅप्टर मध्ये यूज करणार आहे ते सगळे आहेत java.io पॅकेज मध्ये. सो आपण इम्पोर्ट कोणतं पॅकेज करणार? java.io पॅकेज इम्पोर्ट करणार. ओके, ऑब्विसली जर तुम्हाला रीड करायचं आहे तर रीडिंग साठीचा जो स्ट्रीम क्लास आहे तो लागणार आहे. राईट करायचा आहे तर आउटपुट साठीचा जो क्लास आहे तो लागणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय स्ट्रीम? सो स्ट्रीम मीन्स सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स मीन्स व्हॉट? जर मला हॅलो राईट करायचं आहे एका फाईल मध्ये तर पहिल्यांदा 1 by 1 राईट होणार. H राईट होणार, देन E राईट होणार, देन L राईट होणार, देन L अँड देन O असं राईट होणार. म्हणजे ही झाली स्ट्रीम. ही स्ट्रीम मला राईट करायची आहे. मी स्कॅन केली स्कॅनरनी म्हणजे प्रोग्राम मध्ये स्कॅन केली आणि ती 1 by 1 कॅरेक्टर राईट होणार आहे फाईल मध्ये. ओके, सो हे झालं स्ट्रीम. स्ट्रीम मीन्स व्हॉट? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. आता फाईल मध्ये हॅलो आहे तर फाईल मधून रीड करून मला कन्सोल वरती म्हणजे आपली जी कमांड प्रॉम्प्टची स्क्रीन आहे त्याच्यावरती जर डिस्प्ले करायचं आहे तर मी 1 by 1 रीड करणार कॅरेक्टर आणि ते राईट करणार कन्सोल वरती. म्हणजे जरी तुम्ही ऍट अ टाइम हॅलो जरी राईट केलेला असेल पण रीड करताना पहिले H देन E देन L देन L आणि O असं रीड होऊन तुमच्या कन्सोल वरती प्रिंट होणार. ओके, सो स्ट्रीम मीन्स व्हॉट? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तर आपण 1 by 1 कॅरेक्टर रीड करणार आणि 1 by 1 कॅरेक्टर राईट करणार फाईल मध्ये. ठीक आहे. नऊ आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला स्ट्रीम क्लासेस मध्ये किंवा आपण जे रीडिंग आणि रायटिंग करणार आहे फाईल मध्ये एक तर तुम्ही बाईट फॉर्मॅट मध्ये करू शकता किंवा कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये करू शकता. ठीक आहे. आता बाईट मीन्स व्हॉट आणि कॅरेक्टर मीन्स व्हॉट? जसं कॅर CH आहे तर या CH मध्ये तुम्ही सिंगल कोट मध्ये A टाकता म्हणजे CH काय एक्सेप्ट करणार? एनी सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट. मग व्हाईट स्पेस इज ऑल्सो 1 कॅरेक्टर. जर मी 0 सिंगल कोट मध्ये टाकला जरी तो नंबर असला तरी पण मी सिंगल कोट मध्ये टाकला तर तो काय झाला? कॅरेक्टर झाला. देन 1 सिंगल कोट मध्ये टाकला तर तो काय झाला? कॅरेक्टर झाला. ठीक आहे. नाव बघा की जावा मध्ये कॅरेक्टर ऍक्सेप्ट साठी 2 डेटा टाइप आहेत. एक बाईट आहे आणि एक कॅर आहे. मग डिफरन्स काय की बाईट मध्ये सुद्धा सपोज मी बाईट B लिहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन सिंगल कोट हेच स्टोअर होणार आहे. ओके, बट मग डिफरन्स काय की बाईट साठी तुम्हाला जो स्पेस लागणार आहे मेन मेमरी मध्ये ती 1 बाईट लागणार आहे आणि कॅरनी जे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे त्याला 2 बाईट लागणार आहे. बिकॉज जावा मध्ये इंटिजरला 4 बाईट लागतात. ओके, सो आता बघा ते मीनिंग काय ह्याचं की सपोज आता मी बाईट साठी किती डेटा लागतो? 1 बाईट. ओके, म्हणजे बाईटनी तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे त्याला 1 बाईट डेटा लागणार आणि इथे 2 बाईट डेटा लागणार. ह्याला 1 बाईट मेमरी स्पेस लागणार. सॉरी, डेटा नाही मेमरी स्पेस आणि इथे 2 बाईट लागणार. मग डिफरन्स काय बघा? मेन मेमरी मध्ये 1 स्टोअर होणार आहे पण बघा की आता कॅरेक्टर स्टोअर होतं मीन्स व्हॉट? त्याची ASCII व्हॅल्यू स्टोअर होते. इच कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू असते जशी कॅपिटल A ची 65 B ची 66 असं कंटिन्यू होतं Z पर्यंत. त्याच्यानंतर स्मॉल A ची 97. ओके, देन B ची 98, C ची 99 असं अप टू Z पर्यंत होतं. त्याच्यानंतर 0 ची 48, 1 सिंगल 1 ची 49, 2 ची 50 असं 9 पर्यंत होतं. तर हे झाले ASCII व्हॅल्यूज. ओके, आता जेव्हा मी हा 1 स्टोअर करणार आहे तेव्हा मेन मेमरी मध्ये त्याची ASCII व्हॅल्यू स्टोअर होणार. म्हणजेच काय 1 ची ASCII व्हॅल्यू काय आहे? 49. तर 1 च्या ऐवजी मेन मेमरी मध्ये 1 बाईट एरिया मध्ये काय स्टोअर होणार? 49. तर हे 49 ची बायनरी व्हॅल्यू स्टोअर होते.
बघा. ओके, आता बायनरी व्हॅल्यू 49 ची किती येईल बघा. 49 ला जर 2 ने डिवाइड केलं किती येणार आता. आता हे तुम्हाला येत आहे 0 बेसन 12. ठीक आहे, तर ही झाली. इथं 0 येईपर्यंत तुम्ही काय करता, इथं 0 येईपर्यंत डिवाइड करता आणि लिहिताना रिव्हर्स लिहिता. ठीक आहे, तर 49 ची ASCII व्हॅल्यू काय झाली 110000 आणि 111000 आणि 1. म्हणजे जर तुम्ही आता बाईटनी जर 1 स्टोअर करत आहात तर 1 बाईट डेटा लागेल. 1 बाईट डेटा मीन्स व्हॉट 8 बिट्स. 1 बाईट मीन्स व्हॉट 8 बिट्स. म्हणजे मेन मेमरी मध्ये तर इथे 49 ची व्हॅल्यू किती झाली 1 2 3 4 5 6 मग 7 आणि 8 हे 0 ऍड होणार. तरी असा डेटा तुमचा स्टोअर होणार आहे 8 बिट्स मध्ये. ठीक आहे, आता जर तुम्ही CH यूज करताय म्हणजे कॅरेक्टर यूज करताय 1 कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी तर तुमची 1 ची ASCII व्हॅल्यू 49च आहे. ओके, आणि 49 चं काय आलं 1000 हा झाली, ही काय झाली बायनरी व्हॅल्यू. मग 2 बाईट म्हणजे काय आलं 16 बिट्स आलं. सो हे तर झाले 8 आणि परत 1 2 3 4 5 6 7 8. तर एवढी स्पेस लागणार, 2 बाईटची स्पेस लागणार आहे. कॅरेक्टर ते स्टोअर होणार, ASCII व्हॅल्यू पण सेम असणार, पण हा CH मी कॅरने डिक्लेअर केलेला आहे. सो एवढी स्पेस युटिलाइज होणार त्या 1 साठी आणि हा जो B आहे तो मी बाईटने केलेला आहे. सो एवढी स्पेस लागणार, पण व्हॅल्यू दोन्हीकडे सेम स्टोअर होणार. ओके, तर हे झालं तुमचं. म्हणजेच काय की मी जर फाईल मध्ये युजिंग बाईट बाय बाईट जर राईट करते आणि 1 टाकते तर मला डिस्प्ले 1च होणार आहे, पण इंटरनली त्याला स्पेस किती लागणार आहे 1 बाईट लागणार आहे. ओके, आता सपोज मी फाईल मध्ये राईट केलं Z आणि बाईट राईट केला आणि त्याची व्हॅल्यू Z राईट केली, पण मी व्हेरिएबल कशाने स्टोअर केलं बाईटनी. सो झेडच मला फाईल मध्ये झेडच दिसणार आहे, डिस्प्ले होताना झेडच दिसणार आहे, फक्त इंटरनली मेमरी त्याला 1 बाईट लागणार आहे. आणि तोच जर झेड मी कॅरेक्टर राईट केलं फाईल मध्ये त्याच्यामध्ये झेड असेल तर फाईल मध्ये झेडच डिस्प्ले होणार आहे, फक्त त्याला मेन मेमरी इंटरनली किती लागणार आहे 2 बाईट लागणार आहे. ओके, तर हे आपल्याला बघायचं की आपण फाईल मध्ये आपल्याला 2 चॉईस दिलेले आहेत त्यांनी, रीडिंग अँड रायटिंग डेटा युजिंग बाईट स्ट्रीम क्लासेस अँड रीडिंग अँड रायटिंग डेटा थ्रू कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस. मग तुम्हाला जे इझी वाटते ते लिहा आणि जर क्वेश्चन आलं स्पेसिफिकली राईट अ प्रोग्राम फॉर रीडिंग बाईट्स फ्रॉम अ फाईल तर बाईट्स यूज करायचं. तर तुम्हाला मेन्शन केलं की तुम्हाला बाईट रीड करायचे की कॅरेक्टर रीड करायचं मेन्शन केलं तर जे लिहिलेलं आहे तसंच प्रोग्राम करायचा. आणि जस्ट तुम्हाला लिहिलं राईट अ प्रोग्राम टू रीड द कंटेंट्स ऑफ अ फाईल अँड प्रिंट ऑन टू द कन्सोल. मग तुम्हाला मेन्शन नाही केलेले की बाईट रीड करायचे का कॅरेक्टर. मग तुम्हाला जो इझी वाटतोय तो घ्या, आपण दोन्ही पण वेज बघणार आहे. सो आता स्ट्रीम क्लासेस पहिल्यांदा कोणते कोणते बघा. पहिल्यांदा सांगते स्ट्रीम क्लासेस आपण कोणते कोणते बघणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. स्ट्रीम क्लासेस सगळे इनपुट आउटपुट पॅकेज मध्ये असणार आहे. तर स्ट्रीम क्लासेस 2 टाइप मध्ये येतात, बाईट स्ट्रीम क्लासेस आणि कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस. तर बाईट स्ट्रीम मध्ये पण तुम्ही रीड पण करणार आहे आणि राईट पण करणार आहे थ्रू बाईट. सो इनपुट स्ट्रीम क्लास अँड आउटपुट स्ट्रीम क्लास. ओके, आणि इथे कॅरेक्टर मध्ये फक्त इनपुटला रीडर क्लासेस आणि रायटर क्लासेस. ओके, सो इनपुट साठी आता तुम्ही फाईल साठी यूज करणार आहे फाईल इनपुट स्ट्रीम क्लास. म्हणजे फाईल मधून कंटेंट रीड करायचे आहेत, फाईल मधून कंटेंट रीड करायचे आहेत बाईट फॉर्मॅट मध्ये, तर तुम्ही फाईल इनपुट स्ट्रीम क्लास यूज करणार आणि इथे फाईल रीडर क्लास यूज करणार. जर तुम्हाला फाईल मधले कंटेंट रीड करायचे आहेत आणि कॅरेक्टर्स मध्ये तर तुम्ही फाईल रीडर यूज करणार क्लास. आउटपुट स्ट्रीम साठी फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करणार. ओके, राईट करायचा आहे डेटा टू फाईल मध्ये आणि बाईट फॉर्मॅट मध्ये राईट करायचा असेल आणि इथे यूज करणार तुम्ही फाईल राईट. जर कॅरेक्टर राईट करायचं असेल फाईल मध्ये तर ठीक आहे. त्याच्यानंतर अजून फाईल इनपुट स्ट्रीम क्लासेस आहेत बघा, जे तुम्ही आता हे फक्त फाईल वरचे झाले. अजून तुम्ही बघणारे बघा डेटा इनपुट स्ट्रीम क्लास. त्याचा जसा यूज
आपल्याला टॉपिक आहे तसं मी एक्सप्लेन करेल. त्याचाच रिस्पेक्टिव्ह डेटा आउटपुट स्ट्रीम क्लास. ओके, त्याच्यानंतर ठीक आहे, एवढे आपण क्लासेस बघणार आहे आणि अजून बफर रीडर वगैरे पण बघणार. ते जशी टॉपिक आले की आपण बघूयात. फक्त मेन बघा, स्ट्रीम क्लासेस इज डिवायडेड इंटू द टू टाइप्स, बाईट स्ट्रीम क्लासेस, कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस. आणि अगेन बाईट स्ट्रीम क्लासेस डिवायडेड इंटू द टू पार्ट्स, इनपुट स्ट्रीम क्लासेस, आउटपुट स्ट्रीम क्लासेस. आणि फाईल मधून डेटा रीड करायचा असेल तर फाईल इनपुट स्ट्रीम क्लास बाईट फॉर्मॅट मध्ये, फाईल मध्ये डेटा राईट करायचा असेल बाईट फॉर्मॅट मध्ये तर फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास. त्याच्यानंतर फाईल मधून डेटा रीड करायचा असेल कॅरेक्टर मध्ये तर फाईल रीडर क्लास, आणि फाईल मध्ये डेटा राईट करायचा असेल कॅरेक्टर मध्ये तर फाईल रायटर क्लास. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा एक्सेप्शन्स कोणते कोणते. सगळ्या ऑल स्ट्रीम क्लासेस थ्रोज द एक्सेप्शन. जेव्हा जेव्हा आपण ऑल दी स्ट्रीम क्लासेस विल थ्रो अन एक्सेप्शन, जेवढे स्ट्रीम क्लासेस आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे, इनपुट असो आउटपुट स्ट्रीम असो, ते एक्सेप्शन थ्रो करणार आहे. सो जेव्हा आपण स्ट्रीम क्लासेसचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करणार आणि मेथड स्ट्रीम क्लासेसचे ऍक्सेस करणार तेव्हा ते आपल्याला कंपल्सरी ट्राय ब्लॉक मध्ये टाकावेच लागणार, बिकॉज ऑल दी स्ट्रीम क्लासेस विल थ्रो अन एक्सेप्शन. ओके, सो कोणते कोणते एक्सेप्शन्स बघा. EOF एक्सेप्शन मीन्स एंड ऑफ फाईल एक्सेप्शन. मीन्स व्हॉट, की जो फाईल पॉइंटर आहे, सपोज ही फाईल आहे, ओके, आणि याच्यामध्ये हॅलो आहे a.txt मध्ये. आता तुम्ही ही रीड करताय आणि रीड करत तुमचं पॉइंटर इथे आला, पण तुम्ही कंडिशनच नाही लिहिली रीड करताना, की लूप ने असं टाकले की जोपर्यंत एंड ऑफ फाईलला पॉइंटर होत नाही तोपर्यंतच रीड करायचं, असं तुम्ही लूप टाकलंच नाही तर पॉइंटर इथे येणार आणि रीड करण्यासाठी डेटा आहे का, नाहीये. सो एक्सेप्शन काय येणार, एंड ऑफ फाईल एक्सेप्शन. ओके, नाउ नेक्स्ट एक्सेप्शन आहे फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. सो फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन मीन्स व्हॉट, की आता सपोज a.txt फाईल तुम्हाला रीड म्हणजे a.txt मधले कंटेंट रीड करून तुम्हाला कन्सोल वरती आउटपुट स्क्रीन वरती डिस्प्ले करायचे. सो तुम्ही ही फाईल ओपन केली बट ही a.txt फाईल हार्ड डिस्क वरती प्रेझेंटच नाहीये. सो काय येणार, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन येणार. ओके, नाउ नेक्स्ट आहे इनपुट आउटपुट एक्सेप्शन. आय पण कॅपिटल, ओपन कॅपिटल आणि ई एक्सेप्शनचा ई पण कॅपिटल. तर आय फॉर इनपुट, ओ फॉर आउटपुट. सो रीड आणि रायटिंग ऑपरेशन मध्ये जर काही एरर्स आल्या तर येणार इनपुट आउटपुट एक्सेप्शन. आणि जर तुमच्या लक्षात नाही राहिलं की नेमकं तुम्हाला 3 कॅच राहावे लागेल, कारण की एक्सेप्शन मीन्स व्हॉट, रन टाइम एरर, इट मे ऑकर और मे नॉट ऑकर. ओके, सो तुम्हाला 3 कॅच लिहावे लागतील. मग त्यापेक्षा तुम्ही काय करणार, एकच कॅच लिहायचा आणि त्याच्यामध्ये काय पास करायचं, ओनली एक्सेप्शन, बिकॉज कॅच सिंगल एक्सेप्शन ऍक्सेप्ट्स ऑल काइंड ऑफ एक्सेप्शन. ओके, एक्सेप्शन क्लासचे जे ऑब्जेक्ट आहे ते सगळ्या टाइपचे एक्सेप्शन काय करतात, ऍक्सेस करतात. ओके, जर तुम्हाला सेपरेट तिन्ही पण लिहायचे आहे तर तुम्हाला 3 कॅच लागते, त्याच्याऐवजी डायरेक्टली एक्सेप्शन लिहायचं. ठीक आहे, तर हे कसं प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सांगेलच. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट, स्ट्रीम क्लासेस विल थ्रो एंड ऑफ फाईल एक्सेप्शन, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन और इनपुट आउटपुट एक्सेप्शन. सो कंपल्सरी आपल्याला statements or object related to the stream classes and the functions related to the stream classes, all these statements must include into the try block. Okay, now first आता रायटिंग बाइट्स. पहिले आपण रायटिंग अँड रीडिंग बाइट्स करणार आणि मग रायटिंग कॅरेक्टर्स अँड रीडिंग कॅरेक्टर्स. ठीक आहे, रायटिंग बाइट्स टू
फाईल म्हणजे डेटा आपण स्कॅन करणार युजर कडून आणि तो कुठे राईट करणार एका सेपरेट फाईल मध्ये. ओके, फक्त बाईट फॉर्मॅट मध्ये राईट करणार. तर ह्याच्यासाठी आता आपण ऑब्विसली क्लास यूज करणार आहे बघा, फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास. सॉरी, फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करणार बिकॉज आपल्याला बाईट राईट करायचा आहे. ओके, सो ह्याच्या मेथड्स बघा तुम्ही यूज करणार आहे राईट मेथड. तर राईट मेथड मध्ये तुम्ही एकतर बाईट ॲरे डायरेक्टली पास करू शकता, तो डायरेक्टली राईट होणार, किंवा बाईट ॲरे इंट एम इंट एन. एक्सप्लेन करते काय आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राईट इंट बी. ओके, इथे बघा पहिल्यांदा हे सांगते, सपोज मी जर राईट 30 केलं तर 30 नाही राईट होणार. 30च्या कॅरेक्टरची आस्की व्हॅल्यू आहे ते कॅरेक्टर काय होईल राईट होईल. आता तुमच्या कीबोर्डला जेवढ्या कीज आहे प्रत्येक कीची आणि एव्हरी कीला काय आहे आस्की व्हॅल्यू आहे. तर सपोज मी त्याचं 65 केलं पास, तर राईट काय होणार कॅपिटल ए राईट होणार. ओके, काल इथपर्यंत. एकतर होल तुम्ही बाईट ॲरे पण टाकू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज मी बाईट ॲरे आणि याच्यामध्ये HELLO. ठीक आहे, तर हे जर मला राईट करायचं आहे ऍट अ टाइम, तर मी बाईटचा एक ॲरे घेणार आणि डायरेक्टली राईट बी पास करणार. ऑब्विसली ॲरे कसं आपण पास करतो ओनली द ॲरे नेम. डायरेक्टली बी पास करणार तर डायरेक्टली हॅलो जाणार. इथे काय जाणार एकच सिंगल कॅरेक्टर राईट होणार आणि इथे हॅलो डायरेक्टली राईट होणार त्या पर्टिक्युलर फाईल मध्ये. ओके, तर हे सगळे फंक्शन्स फाईल आउटपुट स्ट्रीम क्लासचे. सो ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय लागेल ऑब्जेक्ट ऑफ फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास. सेकंड काय बघा, ॲरे इंटिजर, 2 इंटिजर व्हॅल्यू. सपोज आता मी इथे सपोज ऑब्जेक्ट FOS आहे, विदाउट ऑब्जेक्ट नाही करू शकत आपण. परत प्रोग्राम मध्ये एक्सप्लेन करणार आहे. इथे बी पास केला आणि इथे 2 आणि 4 केलं, 0 1 2 3 4. तर सेकंड पासून 4 पर्यंतचे कॅरेक्टर्स राईट होणार. फक्त एनी काय होणार होल ॲरे मध्ये जेवढी व्हॅल्यू तेवढे सगळे राईट होणार आणि इथे काय होणार सेकंड पासून 4th पर्यंतचं. सो ELLO हे काय होईल राईट होईल. ठीक आहे, आणि इथे इंटिजर व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्ही जी इंटिजर व्हॅल्यू पास करणार ती जी इंटिजर व्हॅल्यू मी ASCII व्हॅल्यू कन्सिडर होईल आणि त्या ASCII व्हॅल्यूचं रिस्पेक्टिव्ह जे कॅरेक्टर असेल ते त्या फाईल मध्ये काय होईल राईट होईल. ठीक आहे, तर आपण एक सिंपल प्रोग्राम घेऊया. बघा आता आपल्याला IO पॅकेज इम्पोर्ट करावंच लागेल बिकॉज आपण फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करतोय. ओके, नाव बघा क्लास सपोज राईट बाईट. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक void main. इझी प्रोग्राम पासून स्टार्ट करूयात. ठीक आहे, आता एक बाईट ॲरे घेते, सपोज सिटीज. /n. हा ॲरे घेतलाय. ओके, नाव आता मला राईट करायचं आहे. सो आय नीड अ फाईल आउटपुट ऑब्जेक्ट ऑफ फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास FOS असं मी नेम दिलं. तुम्हाला जे ऑब्जेक्टला नेम द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. देन आता आपल्याला मेन ऑब्जेक्ट इनिशियलाइज करावं लागतं. जर आपण डायरेक्टली राईट मेथड नाही लिहू शकत बिकॉज आपल्याला पहिले ऑब्जेक्ट इनिशियलाइज करावं लागेल, नाहीतर कोणतं एक्सेप्शन येईल नल पॉइंटर एक्सेप्शन येईल. तो ऑब्जेक्ट कसं इनिशियलाइज करायचंय बघा. ट्राय इथे लिहिते स्टेटमेंट FOS इज इक्वल टू न्यू फाईल
आउटपुट स्ट्रीम आणि ब्रॅकेट मध्ये टाकणार जी फाईल मध्ये तुम्हाला डेटा राईट करायचा आहे तो a.txt. ओके, आता बघा राईट करताना जर a.txt फाईल जेव्हा तुम्ही राईट करताय कंटेंट तेव्हा जर तुम्ही जी फाईल मेन्शन केलेली आहे ती जरी प्रेझेंट नसेल, फॉर एक्झाम्पल सध्या मी a.txt, तर ती जरी प्रेझेंट नसेल तुमच्या हार्ड ड्राईव्हवरती कुठे जिथे तुम्ही जावाचा प्रोग्राम काय करणार आहे सेव्ह करणार आहे त्या पर्टिक्युलर तिथे जरी ही फाईल प्रेझेंट नसेल तर ती क्रिएट होणार ऑटोमॅटिकली राईट करताना. पण रीड करताना जी फाईल तुम्ही मेन्शन करताय ती मस्ट बी प्रेझेंट ऑन युअर हार्ड डिस्क. रीड करताना ती फाईल प्रेझेंट पाहिजे, नाहीतर एक्सेप्शन येईल. राईट करताना जर फाईल प्रेझेंट नसेल तर ती ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. ओके, तर बघा आता FOS न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट झालं. ट्राय ब्लॉक मध्ये टाकायचं आहे ऑब्जेक्ट जिथे जिथे यूज होईल आणि जिथे फंक्शन्स यूज होतील फाईल आउटपुट स्ट्रीम क्लासचे, बिकॉज ऑल द स्ट्रीम क्लासेस थ्रोज अन एक्सेप्शन. ओके, हे झालं. नाव आता मला हा जी सिटीची व्हॅल्यू मुंबई आणि पुणे राईट करायचं a.txt मध्ये. सो मी ऑब्जेक्ट FOS डॉट राईट आणि फर्स्ट राईट म्हणजे डायरेक्टली ॲरे राईट करते. हे झालं. त्याच्यानंतर क्लोज करून टाकणार स्ट्रीम. ट्राय कम्प्लीट, त्याच्यानंतर कॅच आणि इथं एक्सेप्शन लिहा. सेपरेट लिहायची गरज नाहीये. एक्सेप्शन स्टार्ट आणि एंड करा. ओके, इथे तुम्ही लिहा SOP किंवा लिहून देते. आता फर्स्ट प्रोग्राम आहे SOP E डॉट, एक मिनिट, FOS राईट B. ओके, त्याच्यानंतर स्ट्रीम क्लोज करा. ट्राय कम्प्लीट, कॅच, कॅच मध्ये एक्सेप्शन स्टार्ट, देन SOP E डॉट गेट मेसेज म्हणजे जो सिस्टीम डिफाईन मेसेज आहे तो डिस्प्ले होईल. म्हणजे तुम्हाला कळेल की एक्सेप्शन कोणतं ऑकर झाले, फाईल नॉट फाउंड झाले का इनपुट आउटपुट झाले. देन कॅच कम्प्लीट, मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ओके, आता हा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवते. नेक्स्ट बघा, आता हा प्रोग्राम लिहिलेला आहे राईट बाईटचं, सेम जसं तुम्हाला एक्सप्लेन केलंय तसं. स्लॅश एन फक्त काय दिलंय, इट इज ऑल्सो कॅरेक्टर्स. बाईट म्हणजे कॅरेक्टरच ऍक्सेप्ट करतं, फक्त स्पेसचा इश्यू आहे, स्पेस डिफरंट आहे फक्त. ओके, नाव स्लॅश एन ऑल्सो कॅरेक्टर. जर तुम्हाला मुंबईच्या पुढेच पुणे पाहिजे असेल तर नो नीड टू ऍड स्लॅश एन. ओके, मला मुंबईच्या नेक्स्ट लाईनला पुणे पाहिजे डिस्प्ले होण्यासाठी फाईल मध्ये, सो मी इथे फक्त स्लॅश एन दिलेलं आहे. आता हा प्रोग्राम रन करते. आता माझे जे प्रोग्राम आहे ते डेस्कटॉपला सेव्ह होतात. ते बघा इथे राईट बाईट आहे. ओके, आता इथे डेस्कटॉपला कुठेच a.txt फाईल नाहीये. आता आपण प्रोग्राम रन करूयात. आता a.txt फाईल ऑलरेडी क्रिएट नाहीये तरी सुद्धा आपण राईट करतोय, सो ती ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. आणि त्याच्यामध्ये आता आपण SOP काय कुठे लिहिलेलं आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. फक्त एक्सेप्शन आलं तर ओके, एक्सेप्शन नाही आलं तर काहीच डिस्प्ले होणार नाहीये कन्सोल वरती, बिकॉज आपण फाईल मध्ये राईट करतोय. सो वी हॅव टू ओपन द फाईल. आता आपण राईट बाईट जो प्रोग्राम आहे तो डेस्कटॉप वर केला तर इथे a.txt क्रिएट झालेली आहे. त्याला जर ओपन केलं तर मुंबई आणि पुणे राईट झाले. ओके, नाव बघा नेक्स्ट आपण काय करू शकतो. ऑलरेडी ॲरे आपण डिक्लेअर केलेला आहे. ओके, त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो बघा, युजर कडून पण व्हॅल्यू घेऊ शकतो स्कॅन करून आणि मग त्याचं बाईट ॲरे मध्ये कन्वर्जन करून राईट करू शकतो. ते कसं करायचं ते सांगते तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लास लागेल. import java डॉट util डॉट स्टार. ओके, आता एक स्कॅनर क्लास लागेल आपल्याला. रफच करते प्रोग्राम. आता स्कॅन युजर कडून सपोज इच टाइम आपण ॲरे नाही देऊ शकत. कंपाईल टाइम आपण युजर कडून जी स्ट्रिंग युजर ऍक्सेप्ट करेल ती जर राईट करायचं असेल तर आपण काय करूयात, तसा प्रोग्राम लिहूयात. रायटिंग अ बाईट, सपोज क्लास राईट बाईट 2, जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते द्या.
बघा आता पब्लिक स्टॅटिक void main स्ट्रिंग args. ओके, नाव आपण एक स्ट्रिंग घेऊयात जी युजर स्कॅन करेल. त्याच्यानंतर स्कॅनर क्लास util आणि io पॅकेज इम्पोर्ट करा. देन स्कॅनर क्लास sc is equal to new scanner system.in. ओके, नाव नेक्स्ट आता आपल्याला राईट करायचं आहे. सो फाईल आउटपुट स्ट्रीम क्लास, जे तुम्हाला ऑब्जेक्ट नेम द्यायचं आहे ते लिहा. आता पहिले त्याला इनिशियलाइज करा. fos is equal to new फाईल आउटपुट स्ट्रिंग आणि सपोज आता इथे लिहूयात आपण b.txt. ओके, नाउ नेक्स्ट बघा system.out.println एंटर एनी स्ट्रिंग. स्ट्रिंग पहिले स्कॅन करू, त्याला कन्व्हर्जन बाइट मध्ये करू आणि मग नंतर राइट करू फाइल मध्ये. ओके, सो स्ट्रिंग आपण s घेतली. सो s इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन घ्या, काही पण घ्या. नेक्स्ट ने काय होतं, वन वर्ड स्कॅन होतं. नेक्स्ट लाईन वन अँड मोर दॅन वन. ओके, नाउ आता स्ट्रिंग तर आपण राइट नाही करू शकत बिकॉज फाईल आउटपुट स्ट्रिंग क्लासची जी राइट मेथड आहे ती फक्त बाइट डायरेक्ट किंवा एक सिंगल बाइट राइट करतो. ओके, सो आपल्याला स्ट्रिंग क्लासची एक मेथड आहे बघा, जी की तुम्हाला स्ट्रिंग जे आपण फंक्शन्स बघितले त्याच्यामध्ये नव्हती, पण ह्या इथे आहे बघा फाईल हँडलिंग चॅप्टर मध्ये गेट बाइट्स. तर गेट बाइट्स ही स्ट्रिंग क्लासची मेथड आहे आणि इट विल रिटर्न द बाइट ॲरे. त्या स्ट्रिंगचं कन्व्हर्जन बाइट मध्ये म्हणजे सेपरेट कॅरेक्टर मध्ये करून एका बाइट ॲरे मध्ये काय करणार, रिटर्न करणार. सपोज मी बाइट आणि बीच नेम द्यायला पाहिजे असं ॲरेला काही नाही. काय केलं, s डॉट गेट बाइट्स बिकॉज गेट बाइट्स इज अ मेथड ऑफ स्ट्रिंग क्लास. सो मी स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टनी ती कॉल केली. तर मी सपोज नेक्स्ट लाईन मध्ये इथे मी काय टाकलं, सपोज रीड काय केलं, नेक्स्ट लाईननी दीपिका स्पेस खराडे. ओके, आणि एंटर की प्रेस केली तर एस मध्ये काय स्टोअर झालं, दीपिका स्पेस खराडे. तर गेट बाइट्स मेथड काय करणार, बी ॲरे मध्ये बी ऑफ 0 मध्ये टाकणार डी. ओके, बी ऑफ 1 मध्ये टाकणार ई, असं बी ऑफ 2 मध्ये टाकणार ई आणि स्पेस इज ऑल्सो, म्हणजे असं सेपरेट बाइट ॲरे क्रिएट करणार आणि रिटर्न करणार या बी ॲरे मध्ये. ओके, आता आपल्याला राइट करायला येतं. सो fos डॉट राइट बी ॲरे काय होईल, डायरेक्टली म्हणजे दीपिका खराडे काय होईल, राइट होईल. ओके, देन ट्राय कम्प्लीट, कॅच लिहा, क्लोज करा. कॅच लिहा जसं मगाशी सांगितलं आहे तसं आणि प्रोग्राम रन करून बघा. आता b.txt फाईल जरी तुमच्या ड्राइव्ह वरती प्रेझेंट नसेल तर जिथे तुम्ही हा प्रोग्राम सेव्ह केला आहे तिथे ती फाईल क्रिएट होईल आणि तुम्ही जिथे स्ट्रिंग स्कॅन करणार त्याचं कन्व्हर्जन बाइट ॲरे मध्ये होईल. तो ॲरे त्या फाईल मध्ये रिस्पेक्ट टू बी किंवा जे तुम्ही नेम दिलेला आहे तिथे तो काय होईल, राइट होईल. ओके, मग फाईल ओपन करून बघायचं तुमचे जे कंटेंट तुम्ही स्कॅन केलेले आहेत ते राइट झालेले असतील. तर हे झालं आपलं रायटिंग बाइट्स टू अ फाईल. आता नेक्स्ट लेक्चरला आपण रीडिंग बाइट्स फ्रॉम अ फाईल, त्याच्यानंतर कॉपी वन फाईलचे कंटेंट, कॉपी द कंटेंट्स ऑफ द वन फाईल इनटू द अनदर फाईल, हे आपण सगळं बघायचं आहे. ठीक आहे, देन सेम कॅरेक्टर्स राइट करायचे, कॅरेक्टर रीड करायचे. ठीक आहे, तर हे आपण बघणार आहे. तर व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या आणि हा प्रोग्राम रन करून बघा.